समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. कुठून बोलताय तुम्ही? मी दोंडाईच्या मालपूरहून बोलतेय. महाराष्ट्रामधून बोलतेय. धुळे मार्ग, हा हा धुळ्याकडे दोंडाईच्या आहे ना, तिकडून बोलते मी. हा 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 हा. अनुभव सांगताय ताई. काय नाही बा, माझा अनुभव होता. आता मला स्वामींची काय सेवा करावी, आता काही गुरुवारचं चालू आहे मला. स्वामींनी जेव्हा माझ्याकडे काही अनुभव नव्हता ना, मी सहज अशी झोपायची टेन्शन मध्ये. हा हा एक दिवशी टावटीस की औदुंबराचं झाड आलं. स्वामी स्वतः एका बाईच्या रूपात आले. अरे वा. तर ते सांगता की तू ना टेन्शन नको घेऊ, तुझं चांगलं होईल. अरे मग वा. मी सांगते की बुवा काय करू, माझ्या मुलाचा कुडापा, सगळं टेन्शन. तर ते सांगता तू गुरुवार कर, तुझं चांगलं होईल. स्वामी सांगतात? हो, स्वामी सांगता मला. आणि कसे सांगितले ताई तुम्हाला स्वामींनी? काय नाही, त्यांनी मला गुरुवार करायला लावले. तर गुरुवार चालू केले मी. गुरुवार जसे चालू केले तसं मला अनुभव यायला लागला. अरे वा. हो. म्हणजे स्वामींनी तुम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं ताई? हो, भर दुपारच्या वेळेस. दुपारी मी झोपली. हा. मग मी विचार करायची, उपास करावा बा कोणता तरी. असं करून मी झोपून गेली तर असं एवढा प्रकाश पडला स्वप्नात. आणि असं प्रकाश पडून त्या बाई सांगताय मला की तू ना प्रकाशामधून निघते, एवढा मोठा कपाळाला कुंकू वगैरे. तर त्या सांगताय तू स्वामींचं कर, गुरुवार कर तू, तुझं चांगलं होईल. तर मी असंच मग एक दिवशी मी शिवण क्लास केला ना. तर शिवण क्लास करताना मग मी म्हटलं आता आपले ब्लाऊज चालू करू, म्हटलं हळूहळू काहीतरी करू. तर माझ्या घरचे म्हणे तुझ्याकडे कोण येणार आहे म्हणे. तुझ्याकडे कोण येणार आहे म्हणे, तर तू एवढी ब्लाऊज वगैरे शिकून राहिली म्हणे. काही नाही म्हणे, येणार तर काही नाही म्हणे कोणी तुझ्या दाराशी म्हणे. मग मी माझा भाऊ स्वामींचं करतो ना, मग मी एक दिवशी माझ्याकडे मूर्ती पण आहे स्वामींची. मग स्वामींना एक दिवशी असंच बोलली, म्हटलं असेल स्वामींचं सत्व तर येतील माझ्याकडे गिऱ्हाईक म्हटलं. तर जेव्हा माझ्याकडे गिऱ्हाईक चालू झाले ताई, माझ्याकडे आवरलं जात नव्हते ब्लाऊज. अरे बापरे, बघा स्वामींची लीला. आणि बघा तुम्ही सांगते स्वामीची एवढी लीला. तर मी विचारही केला होता, माझ्याकडे मोबाईल सुद्धा नव्हता. मी गावाला जायची ना, तर याला त्याला सांगायची दे रे भाऊ फोन लावून, दे रे भाऊ फोन लावून. पण मला एवढी ताकद नव्हती माझ्या माणसाकडनं मी मोबाईल घेऊन देतील, काहीच नाही अपेक्षा. तर एक दिवशी मग असंच मी आशा पकडून आहे ना, म्हटलं थांबा तुम्ही, म्हटलं मोबाईल वाले खूप भारी भरताय, म्हटलं एक दिवशी मला स्वामी नक्की घेऊन देतील म्हटलं. कशाला असेल 8-15 दिवसात माझ्या हातात मोबाईल. मी स्वतः ब्लाऊज शिवून पैसे गोळा केले, मोबाईल घेतला. बघा स्वामींची लीला. एवढा स्वामींचा अनुभव ताई तुमचा. एवढा अनुभव म्हणजे माझ्या जवळ पैसे राहायचे नाही ताई माझ्याकडे. मी ना आशा लावून त्याच्याकडनं घ्यायची, माहेरी जायची, माहेरून आई मला पुरवायची पैसे, भाऊ द्यायचा, कधी कोणी बॅलन्स टाकून द्यायचं. आईनी 2 वेळेस मोबाईल घेऊन दिला. असं कोणी याचं त्याचं करून मागून दिवस पाळायची. तर माझं खूप वाईट वाटायचं की बुवा मनुष्य असून आपल्या जिंदगीत अपेक्षा कुठलीच नाही माणसापासून. तर मी काय माझी कुडापा करायची, रडायची. मग काय नाही, गुरुवार चालू केले, माझ्या मार्गाला लागले. तर शिवण क्लास केला. लगेच माझ्या माणसाने म्हणे तुझ्याकडे आता गिऱ्हाईक येत आहे ना म्हणे, ब्युटी पार्लर पण शिकून घे म्हणे तू. अरे वा. नाही ताई, खूप असे शिवण क्लास वाले आहेत की त्यांच्याकडे ग्राहक जात नाहीत आणि नाईविलाजाने त्यांनी धंदा बंद केलेला आहे ताई. बरोबर आहे. हो ताई, बरोबर आहे एकदम. कारण तुमच्यावर स्वामींची कृपा झाली ना ताई, त्याच्यामुळेच तुम्हाला ग्राहक येऊ लागले. खूप कृपा झाली ताई. मला तुम्हाला सांगू ना, आज मी तेव्हा समोर बसलीये तर माझं आहे ना भोले बाबाचं खूप वाटतं. भोले बाबाचं इतकं मी टीव्हीवर पाहते, मोठे आजार चांगले होतात, ते होतं. मी पुष्कळ मन लावते, पण माझं मन येऊन जाऊन स्वामींमध्येच आहे. मी ना माझ्या आईला इतके सांगते ना, माझ्या आईनं ते अगं दोघं पण एकच रूप आहे, तू कर ना स्वामींचं, तुला अनुभव येतोय. स्वामींचं रूप म्हणजे स्वामींनी महादेवाचं रूप धारण केलं, विठ्ठलाचं रूप धारण केलेलं आहे, गणपतीचं सुद्धा रूप धारण केलं. अक्षरशः मागच्या 1-2 महिन्यामध्ये मी स्वामींचं गणपतीच्या रूपामध्ये दर्शन घेतलं. एवढा मला आनंद झाला की म्हटलं स्वामी काय हो तुमची लीला. खरोखरच तुम्हाला दर्शन झालं म्हणजे असं मी विचार करत होते की स्वामींनी किती रूप घेतली आणि अचानकच समोर गणपतीच्या रूपा, म्हणजे माझ्या डोक्यात होतं की गणपतीच्या रूपामध्ये मला स्वामी कधी दिसलेच नाहीत. आणि मोबाईल मध्ये मी ओपन केला आणि साक्षात मला म्हणजे व्हॉट्सअप मध्येच मेसेज आला गणपतीच्या रूपामध्ये स्वामी आहेत ते. अरे बापरे. चित्र पण दिसलं. म्हणजे मी विचार करत होते की स्वामींनी किती रूप धारण केलेली आहेत आणि त्यामध्ये गणपतीच्या रूपामध्ये स्वामी आले. म्हणजे मेसेज आला मला आणि ते चित्र सुद्धा होतं स्वामींचं.
मी हो, अरे वा. खूप आनंद झाला. म्हटलं की खरोखरच ना एखादा प्रश्न मनामध्ये यावा आणि स्वामींनी लगेचच त्याचं उत्तर द्यावं. उत्तर द्यावं. अहो ताई, मला आहे ना एवढे म्हणजे स्वामींमध्ये इतकं मन लागलंय ना, मी आयुष्यात कधी फक्त साईबाबांचे गुरुवार वगैरे असे उपवास करायची. हां, हां. पण व्हायचं तेवढं पुरतं. पण जे स्वामींनी मला चमत्कार पटापट दाखवले ना, हां, हां. ते आयुष्यात मी विसरणार नाही. हो आणि साईबाबा आहेत ना त्यांनी स्वामींच्याच हातून भिक्षा घेतलेली आहे ताई. शिक्षा त्यांना घेतलेली, हां, बरोबर. हां. त्यांनी आणि हां, हां. ताई, मी ब्युटी पार्लर पण केलं ना, तर मी असं विचार नाही केला होता की ब्युटी पार्लर वालीकडे गेली मी तर ती सांगायची मला 25,000 मध्ये पूर्ण ऍडव्हान्स तुम्हाला शिकवून देईल म्हणे. हां, हां, हां. तर मला प्रश्न पडला, मी स्वामींच्या मंदिरात गेली की स्वामी माझ्याकडे 1 रुपया नाही आणि मी एवढे पैसे कुठून काढू म्हटलं. हां, हां. आणि माझ्याजवळ खाली गल्ल्यामध्ये थोडेफार पैसे असतील म्हटलं. हां, हां. तर कशाला असेल, आईला फोन लावला, आईने हिंमत दिली, टेन्शन नको घेऊ, मी पैसे दिले तुला. अरे वाह! बघा. तर माझी आईने मला 10,000 रुपये दिले. मी पार्लर शिकवली. तर योगायोग अशी झाली तर मी अपूर्णमध्ये पार्लर पूर्ण शिकून गेली. मला पुढचे पैसे द्यायची गरजच पडली नाही. बघा, स्वामी आई आहेत त्या आणि स्वामी आई हो. कुठून ना कुठून नियोजन करतात ताई. आणि आई त्यांच्या कृपेने ना मी आता पार्लर वगैरे हळूहळू चालतंय. बंद होतं, चालतं. आता सध्या सीझन आहे. आमच्या इथं 2-3 जण आहे. फक्त स्वामींची कृपा समजते. जेवढं स्वामी देते तेवढं समाधान आहे मला. नाही, नाही. स्वामी तर आता भरपूर देतात ताई. एकदा अनुभव यायला लागला ना ताई, की स्वामींचे एवढे अनुभव येतात, की तो म्हणजे भक्त आश्चर्यचकित करतो, की बापरे! काय अनुभव आहे ते ताई. हो. खरंच आहे, हा अनुभव तसा आहेच त्यांचा. खूप अनुभव तेव्हा येतात. मग अहो ताई, मी ना अक्षरशः मग ते पार्लर वगैरे केलं. मला अपेक्षा होती की बुवा एखादी नवरी यावी माझ्याकडे, मी तिचा मेकअप करेल, मी तिच्याकडनं जे असेल ते घेईन मी. ताई. तर मिळालीच ताई. अरे वाह! बघा. किती छान. 2 वर्ष झाले पार्लर करून. आता फक्त एवढं आहे मला स्वामींची कृपा की हां. तिचं एकदम परफेक्ट मेकअप झाला ना तर सगळ्यांना आवडायला पाहिजे. बघा, येणार, येणार. ताई तुमच्या संपूर्ण इच्छा स्वामी पूर्ण करणार. कारण तुम्हाला या हो. अगोदरचे अनुभव आहेत ना, की स्वामींनी तुमच्या प्रत्येक हाकेला धावून आलेले आहेत ताई. हो ताई, खूप धावून आल्या. बघा, मी देवघर घ्यायचं होतं मला मंदिर. हां. तर मला हे सगळेजण सांगायचे साधं लाकूड पाहिजे, चांगलंच लाकूड पाहिजे. मी टेन्शन मध्ये पडली आणि माझ्याजवळ पैसे नव्हते. हां, हां. तर मी बचत गटमध्ये पडली. बचत गटाचे कर्ज मिळालं 6,000. हां. तर मग मला असं वाटायचं हे कर्ज आपण कसं काय फेडणार? आपल्या नशीब कधी येतं कधी नाही येत, काय भरोसा? हां, हां, हां. तर मी स्वामींच्या कृपेने ताई मी ना हिंमत केली आणि ते 6,000 घेऊन गेली हां. जुळ्याला हां. आणि डायरेक्ट देवघर 7,000 उचलून आली. बघा. एकटी गेली होती ताई मी. अरे आणि जाताना बापरे. माझ्या सोबत कोणीच नव्हतं. मी सगळ्यांना सांगितलं चलता का गं बाई, चलता का? या माझ्या घरच्यांना सांगितलं. कोणीच आलं नाही. अष्टमीच्या दिवशी नवरात्राचे उपवास होते माझे. हां, हां, हां. तर मी ना फक्त स्वामींना सांगितलं, स्वामी तुम्ही माझ्या बरोबर या, मला काही समजणार नाही देवघराचं म्हटलं. हां, हां, हां. आले. खरंच योगायोग असं मंदिर भेटलं मला तर ते मंदिर सर्वांना आवडतंय. कारण ते स्वामींनी चॉईस केलं ताई. स्वामींनीच केलं. कारण काय स्वामी सांगू? तुमच्या बरोबर आले होते ना ताई. त्यामुळे हो. मी चॉईस केलं मग सगळ्यांनाच आवडणार ना. हो. अहो ताई, मी एवढं खुशी सर्वांना सांगते ना, तर मला असं म्हणजे माझे स्वामी म्हणजे हृदयात बसलेले. हो ताई, खरोखर जे भक्त आहेत ना स्वामींचे ते एवढे वेडे आहेत खरोखर ताई स्वामींसाठी. वेडे कधी? खूप वेडे आहेत स्वामींसाठी. एवढं म्हणजे वेड्यागत भक्ती करतात. त्यांना एवढा विश्वास आहे, की एखादा म्हणेल खरोखरच हिला स्वामींचं वेड लागलं की काय. हो, बापरे. नाही खूप खूप ताई, खूप छान अनुभव आहे ताई तुमचा. मी आता तुमचं याच्यात ऐकते ना ताई, मी तुमचं स्वामींचं चालतं ना ते कहाणी, अनुभव. हां, हां. तर ते मी ऐकत राहते. मी खूप ऐकते. मन लावून ऐकते मी. हां, हां, हां. नाही मी ना काम करता कधी हातातलं काम बंद करून देते पण त्या गोष्टी मन लावून ऐकते मी. नाही, खूप आता तुमचा नंबर बघितला, हां, हां, हां. म्हटलं ताईंना फोन लावू म्हटलं मग. हां, नाही ताई असे अनुभव असतात ना कधी-कधी मला आनंदाचे अश्रू मला येतात. कधी-कधी एखाद्याचं खूप वाईट वाटतं आणि मी स्वतः रडत असते. इतकं मला म्हणजे वाटतं की स्वामींची लीला ना खरोखर खूप हां. मोठी आहे ताई. खरंच मोठी ना. ताई. आता मला स्वामींची आता एकच आराधना आहे. माझ्या मुलाचे डोळ्यांचा प्रॉब्लेम खूप येते. त्याचा नंबर मोठा आहे ताई. हां, हां, हां. आम्ही सगळे दवाखाने फिरून आलोय. आता त्याला महादेवाचं पाणी वगैरे पाजते मी त्यांना. तारक मंत्राचं पाणी देत जा ना ताई त्याला रक्षा वगैरे लावत मला जा. तारक मंत्र पण येत नाही ना ताई बोलता. कधी बोलते वाकडं तिकडं बोलते. मी हां, फक्त असं मंत्र नका म्हणून ताई. पाणी ताई पाजते काय त्याला. करायचं मोबाईलवरती तारक मंत्र लावून द्यायचा आणि त्याच्याबरोबर तुम्ही म्हणायचं हात फक्त पाण्यावरती ठेवायचा
म्हणजे हे मी म्हणजे सेवा वगैरे मला एवढं काही ज्ञान नाही त्यातलं, परंतु जे अनुभव मी ऐकते ना दुसऱ्यांचे आणि शेअर करते ना, त्यातून हा म्हणजे मला माहित आहे की स्वामींचे म्हणजे एवढ्या भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत ताई. असं आहे का? हां आणि त्याचा चालेल ना, मी 1-2 वेळेस दिलं ताई त्याला पाणी. खूप हां. फरक पडून गेला होता. एक दिवशी तर असं तोही चिडचिड करायचा, मी पण चिडचिड करायचे. हं, हं. असे भांडणी दोघांची चिडचिड. म्हटलं बाई याला असं झालं काय, म्हटलं असं योगायोग. हां. तर माझ्या एकदम स्वामी मला एकदम करंट लावतात जोरात, की तू हे कर, तू हे कर. हां, हां. तर मग मी त्याला, मला तारक मंत्र येत नाही, तर मी त्याला मंत्रलेलं पाणी पाजलं साईला. हां, हां. तर 2-3 दिवस मी माझ्या मुलाला पाणी पाजलं, तर ते इतकं शांत होऊन गेला. मी पण शांत, तर आवाज नाही दोघांचा. बघा मग तुम्हाला 2 दिवसाचा अनुभव आला ताई. मग हो, खरंच अनुभव आला ताई. मी देवासमोर आज दिवा लावलाय. मी खरंच सांगते, माझे स्वामी स्वामींचं एवढं मला अंतर्यामी आहे ना, मला कुठंच मन नाही लागत. फक्त मला स्वामीच दिसतात. हो ना, हो ना. आणि स्वामी कसे आहेत ना, एकदा जरी एखाद्या भक्ताने नाव घेतलं ना ताई, तरी त्याची इच्छा पूर्ण करणारे स्वामी आहेत. हो, खूप आहे ताई. अजून दुसरा गोष्ट, एक अनुभव सांगू का तुम्हाला? तर सांगा ही की. आहे ना, रात्री 10ची गोष्ट आहे, 10 वाजता. मग मी अशी आमचा मोठा वाडा आहे, अंधार होतं पूर्ण. हां, हां. आणि त्या दिवशी पौर्णिमा होती. अंघोळ, हातपाय धुवून बाहेर निघाली. स्वामींचे मंत्र माझ्या तोंडात चालूच होते. श्री स्वामी समर्थ, हां, श्री हां. स्वामी समर्थ. हां, हां. तर धाब्यावरून एवढा प्रकाश पडला. बापरे! तर आणि पौर्णिमा होती त्या दिवशी, आणि मला दुसऱ्या दिवशी सत्यनारायण करायचा होता. हां, शेतामध्ये सत्यनारायण करायचा होता आमच्या. हां. तर मी बोलली होती, मी खूप आजारी पडायची. तर मी असंच बोलली भगवंताला, सत्यनारायण म्हणायला, मला सगळी बिमारी घेऊन जा म्हटलं. खूप दवाखाना झाला होता म्हटलं. तर हां. मी चांगली होऊन गेली. मग बरं. मला जिद्द होता पौर्णिमेचा सत्यनारायण करायचं. आणि त्या दिवशी अंधार होता. मंत्र म्हणून मी बाहेर निघाली, आणि धाब्यावरनं एवढा प्रकाश पडला ना ताई. हां, हां, तर हां. अजून 2 मिनिटं थांबले असते ना, मला काहीतरी साक्षात्कार दिसलं असतं. अरे बघा, किती छान आहे. तर मला आणि पण कुठून मी ना कुठून घाबरून गेली. कुठून उजेड पडला तुम्हाला जाणवलं ताई? अहो ताई, आमचं वाडा आहे ना, वाड्याच्या धाब्यावर नाही ना, असं आता ह्या दिवसात काय वीज थोडी चमकते. हो नाही वीज का? सारखा एवढा मोठा प्रकाश पडला. अरे बापरे! बघा. आणि चंद्र पण दिसला मला, मोठा चंद्र दिसला. पण तिथेच चमत्कार म्हणजे तिथेच प्रकाश पडला ना मोठा. हो, प्रकाश आणि पडला. चंद्राचा प्रकाश एका जागेवरती मोठा पडत नाही ताई. नाही, चंद्र जवळच होता तो प्रकाश. बघा. असं लांब लचक चांगलं मला दिसलं. अजून जर मी बापरे! थांबली असती ना, तर मला नक्की स्वामींनी काहीतरी दाखवलं असतं. काहीतरी दिलं. हो ना, स्वामी चमत्कार करतात. एवढे भयंकर चमत्कार करतात ना ताई, की कधी-कधी हां. विश्वसनीय चमत्कार असतात ताई. नाही, बरोबर आहे. कारण एवढं म्हणजे खूप भक्तांचे अनुभव वेगवेगळे आहेत ताई. कधी-कधी ना त्यांची पूजा करताना सुद्धा तांब्या हलतो, वाटी हलते. म्हणजे असं खरोखर असं डोळ्यांना चमत्कार दिसतो. कारण मी खूप ताईंचे अनुभव ऐकलेले आहेत, की त्यांचा अनुभव ऐकताना माझ्या सुद्धा अंगातून काटे निघतात ताई. अरे बापरे! हां. असे म्हणजे त्याने म्हणतात स्वामी, "स्वामी बास झालं, मी खूप घाबरते. स्वामी नका मला म्हणजे चमत्कार दाखवू नका, मी खूप घाबरते." असे ताई म्हणतात आणि त्या क्षणी ते हालायचं बंद होतं. देवघरातील म्हणजे बरोबर आहे. तारक मंत्राचं पाणी म्हणताना किंवा तारक मंत्र हं. म्हणताना किंवा पूजाचा मंत्र म्हणत असताना, नामस्मरण करत असताना हां. खूप लोकांना खूप सुंदर सुंदर अनुभव येतात ताई. खूप छान अनुभव आहेत तुमचे. खूप ताई, एवढं मला म्हणजे मला माझा भाऊ सुद्धा करतो स्वामींचं. हां, हां. अरे त्याच्या आहे ना स्वामींच्या आशीर्वादाने पुण्याला घर घेणं शक्य नव्हतं. पुण्याला त्यांनी घर घेतलं. बँकेत होता. बँकेची नोकरी सोडून याज्ञिकीत लागला. आम्ही ब्राह्मण आहे. अरे वाह! हां, हां, हां. हं. तो बँकेची नोकरी सोडून याज्ञिकीत लागला. त्याला स्वामींच्या आशीर्वादाने तो अक्कलकोटला नेहमी जातो. तर मला सोबत नाही जायला. माझी खूप इच्छा आहे. अरे स्वामी बोलवतील ना ताई तुम्हाला पण. कारण अक्कलकोटला जाण्यासाठी ना स्वामींनी बोलवावं लागतं ताई. असं ना? मी ते अनुभवमध्ये ऐकलं होतं तसं. हो, हो ताई. कारण म्हणजे स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीच अक्कलकोटला जाऊ शकत नाही ताई. नाही ना? मग स्वामींना प्रार्थना करा, स्वामी मला पण लवकर बोलवा, अक्कलकोटला यायचंय ताई. असं स्वामींना तुम्ही हं. सांगा. कारण मी त्या अनुभवमध्ये बोललेली आहे, ऐकलेलं आहे, की बुवा स्वामींच्या दरबारी जोही जाईल त्याची मनाची इच्छा पूर्ण होऊन जाते. हो, हो ताई. नक्कीच होते ताई. म्हणजे तेवढा म्हणजे आपण हं. विश्वासानेच जातो ना. माझं नाव आहे ना यामिनी मुकेश उपासनी. हां, 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 हां. छान ना. हां. मालपूरचे आम्ही, दोंडाईच्या जवळचं मालपूर. अरे वाह! छान आहे आणि तुमचा अनुभव पण खूप छान आहे ताई. खूप हो सुंदर ताई. स्वामींनी अनुभव तुम्हाला दिलेले आहेत. हो. आणि आता तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई, तर अजून तुम्हाला स्वामी सुंदर अनुभव देतील बघा. तेच पाहिजे स्वामींची, तर बापरे धन्य होऊन जाईल. आणि यानंतरचा अनुभव तुम्ही खरोखरच खूप छान शेअर करणार ताई. हो ताई, खूपच. मी तर स्वामींना सांगते ना, मी म्हणत नाही माझं स्वतःचं सगळ्यांचं कल्याण करा, पण माझं पण करा.
हो हो, स्वामी करतातच ताई, सर्वांचं कल्याण करतात. स्वामींनी माझ्या स्वयंशक्ती अजिबात नाहीये. हा हा हा. नाही मी स्वामी. तुम्हाला खरं सांगू ताई, मी ना 14 वर्षापासून डोक्याच्या गोळ्या खाऊन राहिलेली. अरे अरे अरे. हा हा. फक्त 1.5 गोळी, माझ्याकडे ना 3 गोळ्या होत्या आधी. हा. मग मी हळूहळू करता करता मग आता 1.5 बरं झाली. छोटीशी बारीक गोळी 1.5 फक्त रात्री घेते. अरे वा, बघा ताई, आणि हळूहळू तुमचं हे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ताई. मग हा प्रॉब्लेम मला दूर करायचा. आता स्वामींनी जर हा प्रॉब्लेम आहे, एक माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आणि एक घराचा प्रॉब्लेम, 3 गोष्टी जर नील केल्या ना, मी अक्कलकोटला कशी करून जाणार म्हणजे जाणार. आणि त्या अगोदरच जर स्वामींनी तुम्हाला बोलवलं ना, तरी तुम्ही जाणार ताई. जाणारच ताई, माझी खूप इच्छा आहे. आणि मला आहे ना, मी प्रांजल मनाने देवाला सांगते की माझ्या 3 गोष्टी पूर्ण कर. एक घर बांधायचं आहे आम्हाला, हा हा. नाही होणार ताई. एक माझ्या मुलाचं आणि एक हे माझं बंद व्हायला पाहिजे. हा हा. आणि ताई, तुम्ही पुढचा अनुभव हाच शेअर करणार ताई, की तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या, स्वामींनी तुमच्या इच्छा पूर्ण केल्या म्हणून. हो ना ताई, मी तुम्हाला परत फोन करेल. हो हो, चालेल ताई. मला वेळ असेल ना तर मी फोन नक्की रिसीव्ह करेन ताई. तुम्ही विनंती करा, थोडं स्वामींना सांगा. हो ताई, नक्कीच सांगणार मी ताई. ताई स्वामींना सांगणार की या ताईंच्या संपूर्ण इच्छा स्वामी तुम्ही पूर्ण करा. पूर्ण करा. खरंच एक जरी इच्छा पूर्ण झाली तरी मला आनंद होईल. नाही नाही. पण व्हायला तिघं गरजेचे आहे मला. तिघं इच्छा माझ्या गरजेच्या आहे. हो ताई, तिन्ही इच्छा तुमच्या पूर्ण होणार आणि तुम्ही पुढचा व्हिडिओ अनुभव हाच शेअर करणार ताई. नक्की शेअर व्हायलाच पाहिजे ताई. माझं खूप इच्छा आहे. मी स्वामींनी मला खूप काही दिलं. मला आता एक स्वामींचं हे बस माझ्या मनात सगळ्या गोष्टी घडून. हा हा हा. नाही होणार ताई. अहो ताई, मी नुसतं एवढं विचार करते की स्वामी आज काय स्वयंपाक करू, लगेच स्वामी सुचवून देतात. बघा किती स्वामींची, बघा बरं किती, म्हणजे तुमच्या जणू काही आसपासच स्वामी आहेत आणि तुम्हाला लगेच सांगतात. आता तुम्हाला सांगा, माझा मुलगा शाळेत जातो. हा. मला आहे ना आज त्याला डब्याला द्यायला काहीच सापडत नव्हतं. हा. तर मग मी ना स्वामींनी ठरवलं, म्हटलं काय करायचं, मग तिखट पोळी वगैरे असा पराठा वगैरे करून दिला मी त्याला. हा हा हा. तर मग म्हटलं भाऊ उद्या तुला नक्की भाजी करून देईल. तर मी विसरून गेली भाजीवालीकडनं भाजी घ्यायची. हा हा हा. तर आज ती भाजीवाली आरोळ्या मारत होती, ताई भाजी घ्या, ताई भाजी घ्या. बघा. तर मग ती उद्यासाठी भाजी घेतली. बघा कसे, बघा लगेच स्वामी इच्छा पूर्ण करतात का नाही. आणि खरोखरच ताई, स्वामींना लगेच म्हणजे एवढं, म्हणजे आपल्या बरोबरच असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये आणि लगेच प्रत्येकाचं म्हणणं ऐकतात ते ताई. हो ताई, अहो इकडनं मला असं रडकुंडी येते स्वामींसाठी. मी स्वामींचा फोटो पाहिला ना, मला तसं एकदम खूप रडायला येतं मला. नाही, ते अगदी काळजामध्ये आहेत ना, त्यामुळे आत्म्यामध्ये असल्यामुळे वाईट वाटतं ताई. कधी कधी एवढा आनंद होतो की डोळ्यातून पाणी येतं ताई. हो ताई, मग खरंच डोळ्यातून पाणी येतं. खूप रडायला येतं की असा दिवस आठवतो की एक दिवस माझा कसा होता आणि स्वामींनी एक दिवस माझा कसा केला. हा हा हा. तो दिवस खूप आठवतो. काय झालं होतं का? काही नाही ताई, माझा तो मोबाईल नव्हता, काही नव्हता. हा हा हा. माझ्याजवळ पैसे राहायचे नाही, काही नाही. हा. माझे आई वडील द्यायचे, कधी कुठून पैसे मिळायचे आणि ते हे घे ते घे असे खर्च करायची. हा हा हा. तर आणि मला अपेक्षा होती की मी पण स्वतःच्या पायावर उभं राहावं, काहीतरी करावं. बघा तुमची इच्छा पूर्ण केली ना स्वामींनी. मग माझी इच्छा पूर्ण झाली. किती वर्ष झालं ताई तुम्ही स्वामी सेवेत आलात? मी स्वामी सेवेत आहे ना ताई, मला 2-2.5 वर्ष झालेली. बघा एवढ्यातच लगेच अनुभव स्वामींनी किती दिले ताई, छान छान तुम्हाला. हो हो, 2-2.5 वर्ष झालेले. मी ना स्टार्टिंगला शिवण क्लास करायचा होता मला. हा तर हा. अचानक एका बाईला म्हटलं दे गं, मी म्हटलं मला ब्लाऊज शिवून. ती बाई ऐकतच नव्हती, ब्लाऊज शिवून जायचं. हा. ताई मला टाइम नाही, लोकांच्या पावण्या करायची ब्लाऊज शिवायला. टाइम नाही, बाया लवकर द्यायच्या नाही. मग मी एक दिवशी ठरवलं, मग तीच बाईच्या तोंडातून निघालं आणि ती होती स्वामी भक्त. तर ती म्हणे ताई म्हणे कशाला तुम्ही स्वतः पण शिवता ना म्हणे, मग क्लास पूर्ण करून घ्या ना तुम्ही म्हणे. अरे वा, बघा स्वामी सेवेकरीनेच तुम्हाला आयडिया दिली, म्हणजे हो, स्वामी तीच आयडिया दिली. स्वामींचीच भक्त होती ती. हा हा. ती अचानक मला बोलली आणि मला काय माहिती तीच स्वामी भक्त आहे. हा हा हा. मला नंतर मला आमची भेट झाली तेव्हा मला माहिती पडलं. अरे वा. तर ती म्हणे ब्लाऊज करून शिवण क्लास करून घ्या म्हणे ताई म्हणे. मग तेव्हा मी शिवण क्लास करायला गेली. ती बाई सांगायची 1500 रुपये. म्हटलं एवढे मी 1500 रुपये कुठून काढू? मग माझ्या जाऊबाई होत्या बाजूच्या. हा हा हा. पहिले आईचा सल्ला घेतला. मग माझे वडील म्हणे बिनधास्त शिक म्हणे, मी तुला पैसे देईन म्हणजे लागेल ते देईन म्हणे, तू शिकून घेऊन. अरे वा वा, खूप मग माझ्या वडिलांनी साथ दिली. पण माझे वडील न डाळायला जायचं कसं, जायला वेळ नाही तेव्हा. आणि ती बाई लगेच माझ्याकडनं पैसे मागत होते 500 रुपये. पहिले जमा कर, मग तुला क्लास करायला देईन. असं करायला घेतलं. मग माझ्या जाऊबाईकडनं 500 रुपये घेतले, तिला दिले आणि शिवण क्लास केला.
मग ते मला जमायचं नाही ताई. मी रात्री 12-12 वाजेपर्यंत शिवत बसायची. तरी मला जमायचं नाही. उधळ शिवायची, उधळायची. तेवढं सगळं काढून टाकायची, बिघडायची आणि परत दुरुस्त करायची. 12 वाजून जायचे आणि माझ्याकडे मशीन ना हाफ थिएटरचं होतं ताई. हाफ थिएटरच्या मशीन पायाने मी मशीन चालवायची. बघा. तर माझ्याकडे कातर बी बरोबर नाही, काही नाही. काय करायचं? शिवायची, येड्यासारखी शिवायची. मग असं यांचं माझं बोलणं झालं की अगं म्हणे तुला कळून येणार म्हणे तुझ्याकडे बाया म्हणे फालतूक मेहनत करते म्हणे. एक बाई कधी सोडून येणार नाही म्हणे. मग मी माझ्या स्वामींकडे नजर गेली फोटोकडे. म्हटलं असेल स्वामी सत्वाचे तर नक्की माझं काम करूनच देतील म्हटलं. सत्वाचं करतील माझी प्रगती. कशाला असेल ताई. माझ्या दुसऱ्या दिवशी एक बाई आली, ताई म्हणे मला ब्लाऊज शिवून द्याल का म्हणे. भारी पीस होते आणि मी होती शिकाऊ. घेतलं स्वामींचं नाव शिवून घेतलं मी. बाई आली म्हणे ताई मी घालून बघ. म्हटलं बाई घालून बघ. म्हटलं मी भरून बी देईल बाई. म्हटलं तुला जे असेल ते. मी काय तिला बोलली नाही पण माझ्या मनाला बोलली. तिने ना घालून बघितलं. मग तिला आवडले. तिने 2-3 गल्लीमध्ये सांगत गेली ती बाई छान शिवते, मुकेशची बाई चांगली शिवते. अरे वा. बघा स्वामींचं नाव घेतलं आणि व्यवस्थितच झालं. असं करता कसा प्रचार झाला. मग ताई माझ्या अपुरी तिला पैसे द्यायची चिंता असे आणि जाऊबाईचे पैसे द्यायचे होते. मग हे ब्लाउजांवर मी तिची शिलाईचे पैसे दिले आणि ब्लाउजांवर ते शिकवायचे पैसे दिले. सर्व क्लिअर केलं आणि नंतर मग मला मशीनची चिंता पडायची. पिकोचं मशीनचं डोकं ठेवायची, लगेच ते दुसरं ठेवायची, हे ठेवायची ते ठेवायची. हेच चालायचं माझं. कंटाळून गेली. म्हटलं किती दिवस चालले असं बदलो म्हटलं. मग पैसे गोळा केले थोडेफार. मग मी ना देवीचा गल्ला फोडून टाकला. गल्ला होता. मग जाऊ दे महालक्ष्मीला कळतंय आपण काय करतोय ते. त्याच्यात निघाले 4,500 मग ते ना मी मशीनचं वरचं डोकं झालं फक्त. ते याला बसायचं नाही. म्हटलं बाई काय करायचं. मग मी रडत बसली स्वामींजवळ. मग माझ्या वडिलांचा बहिणीचा फोन आला. बहिणीला म्हटलं बाई म्हटलं अशी गोष्ट आहे. मशीन घेतलं ते पण बसत नाहीये. अजून पैसे पाहिजे तर खालचं कुठून काढू म्हटलं एवढे पैसे. मग बहिणीने आईला वडिलांना सांगितलं. म्हणे ती रडते म्हणे तिला मशीन घ्यायचंय म्हणे. माझ्या वडिलांचा फोन आला. आता म्हणे मी तुला बोललो होतो म्हणे शिवण क्लासला मी पैसे देईल तर मग मी तुला मशीन घेऊन देतो आणि तू काळजी नको करू म्हणे. मग पडत पावसात माझे आई वडील आले. माझे आई वडील तुला मशीन घेऊन लगेच निघून जातो म्हणे आम्ही बाहेरच्या बाहेर म्हणे दोड्याच्याला घेऊन देतो मी. मग सांगितलं अहो म्हटलं मम्मी पप्पा मला मशीन घेऊन देत आहे. हे काय सांगायचे ते येत आहे ना म्हणे आता पुरण टाकून दे. आता ते पैसे घेऊन देत आहे तर म्हणे पुरण टाकून दे. अशी गंमत झाली ताई. तसंच ते मशीन घेतलं आणि तेव्हा ती लाईन लागली माझी पिको फॉलची याची. मला वेळ नाही मिळायचा. अरे वा. बघा. मग हे म्हणे मग आता पार्लर पण करून टाक म्हणे. पार्लरलाही माझ्या पैसे नाही आणि ती म्हणायची 25,000. म्हटलं बाई 25,000 मी कुठून काढणार. मी ना किती दिवसपर्यंत फिरली. घडी जायची मग मंदिरात जाऊन बसायची चिंता करत. स्वामी आता काय करू का नको. मग हे मी देऊन देईल. यांनी काही दिले नाही टायमावर. आईने मला 10,000 दिले. 10,000 पार्लर केलं मी. खूप छान आहे ताई अनुभव तुमचा. आणि ताई पार्लर केलं तर केलं माझ्याकडे गिऱ्हाईक नाही. आपण पार्लर केलं म्हटलं कोणीच नाही. बाया सांगायच्या गल्लीतल्या काय पार्लर करते कोण चालणार तुझं कसं काय एवढं चालेल तुला कसं काय तुझ्याकडे गिऱ्हाईक येईल इथं भरपूर पार्लर आले. म्हटलं स्वामीच ठरवू दिलं आता काय करायचं ते. हो स्वामीच ठरवतात काय करायचं. मग ताई माझ्याकडे आयब्रोचे गिऱ्हाईक सगळं पार्लर. मी पार्लरची खुर्ची पण घेतली. अरे वा. मी तुम्हाला सांगू मला नवरीचे साज घ्यायचे टेन्शन होतं. मी घ्यायचं कुठं आयडिया माहिती नाही काही नाही. सगळं ते मशीन ब्लाउजांवर मी नवरीचे साज घेतले. सगळं आहे ताई माझ्याकडे आता. अरे वा. खूप मला आता अशी अपेक्षा होती मी साईड मेकअप पुष्कळ साईड मेकअप केला नाही. मला अपेक्षा होती की बुवा माझ्याकडे नवरी तरी यावी मी करेल ना तिचा मेकअप. ते पण माझं स्वप्न पूर्ण झालं. आता फक्त तिचं आता 20 एप्रिलला लग्न आहे. हे सक्सेस झालं का मग बस स्वामींची कृपा होऊन जाईल. हो नाही ताई अगोदरच स्वामींची कृपा झालेली आहे ताई तुमच्यावरती. आता वेगळी आता भरपूर स्वामींची कृपा तुमच्यावर होत राहणार आहे आणि दररोज तुम्हाला स्वामी वेगवेगळे अनुभव देत राहणार ताई. हो ताई तसंच पाहिजे. आणि मी तुमचा आहे ना नंबर शोधून टाकला. म्हटलं आज ताईंना आपल्या मनातली गोष्ट सांगावी बरं.
नाही नाही, तसं स्वामींना एक अनुभव शेअर केला ना तुम्ही की स्वामी तुम्हाला हा. खूप छान छान अनुभव देतात ताई. अहो ताई, अजून दुसरी गोष्ट, मी ना, मला कसं आहे, माझ्या मनातलं आहे ना, मी सगळं बोलून मोकळून जाते हं. हा 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 हा. तर मला आहे ना, एक दिवशी स्वप्नामध्ये कोण सांगतं काय सांगतं, तर मला काय सांगतं, तू नाही मनातली गोष्ट कोणाला सांगत नको जात जा. हा हा हा. मनातली गोष्ट पोटात ठेव. तुझ्या जे काही खुशी ती आनंदाची तू पोटात ठेव, कोणाला सांगू नको. आणि कोण मोकळ्या मनाने बोलते तू ताई मी. नाही, कसं असतं ताई, जे एखादं सांगतं ना त्याचं खरोखर मन खूप सुंदर असतं, मोकळं असतं ताई, मोकळं असतं. स्वच्छ असतं. त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी वैर नसतं ताई, वाईटपणा नसतो. नाही, मग माझं आपलं तसंच आहे ताई. मग काय करता. अहो ताई, मला असा पस्तावा आला एक गोष्टीचा. त्यावेळेला स्वामी जर राहिले असते ना, तर मी अंगणवाडीत नक्की लागून गेली असती. हा हा. नाही, तर असू द्या मला ताई. अंगणवाडीचं ताट सर्व रेडी वाढून आलो होतं माझ्या सासूबाईंच्या जाग्यावर. हा हा. नाही, पण आहे ना, मला त्यावेळेला आहे ना, इतकं 3 वर्ष ती जागा रिकामी राहिली. बरं, पण तरी मला असं सुचलं नाही की मी अंगणवाडीत लागायला पाहिजे होतं. पण मला त्यावेळेला तर मला आता आठवलं, स्वामी जर राहिले असते ना, तर स्वामींनी माझं काम करून दिलं असतं. दिलं असतं. हो ना ताई, पण असू द्या, अजून पण तुम्ही खूप पुढे जाल ताई. अनुभव म्हणजे जेव्हा तुम्ही आता पार्लरचं वगैरे केलेलं आहे ना ताई, तर त्यानंतर तुम्हाला ज्या नवरीचं वगैरे मेकअप आल्यानंतर तुम्ही भरपूर पैसे घेताल ताई. पुढे तेच ताई, मी खूप पैसा टाकला, इतका पैसा टाकलाय ना, मी माणसाकडनं 1 रुपया घेतला नाही. पण जे काही कमवते त्याच्यात टाक, जे काही कमवते त्याच्यात टाक. खूप पैसा टाकला. असू द्या ताई, तुम्ही खूप पुढे जाल ताई. हो, तुझी इच्छा आहे ताई. हो ताई, खूप पुढे जाल तुम्ही आणि खरोखर स्वामींची कृपा तुमच्यावर आहे आणि स्वामीच तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील ताई. हो ना. हो. अहो ताई, मला जर काही त्रास झाला ना, मी फक्त स्वामींचं मंत्र, मला कधी तारक मंत्र येत नाही ना, मी फक्त मंत्रून घेते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं पाणी जरी मंत्रून प्यायले ना ताई, हा. तर लगेच मला फरक पडून जातो. बघा, नाही, स्वामी मग कोणत्याही म्हणजे कोणत्याही सेवेने प्रसन्न होतात ताई. हो, मी ना खूप म्हणते तारक मंत्र म्हणायचं. मग मला तारक मंत्र आहे ना, मोबाईलच्या मागे मागे बरोबर बोलता येतं. हा. पण नंतर मोबाईल बंद केला की तारक मंत्र कसं राहील ताई, तसं आपण म्हणजे देव कसं असतं की आपली भावना बघतात, किती श्रद्धेने हा व्यक्ती म्हणतो आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल बरोबर जरी म्हटला तरी हरकत नाही ताई. हो ना ताई, खरंच ना. भावना ताई, मला आहे ना असं इतकं प्रेम आणून गेलेलं आहे ना, तर स्वामी माझे सर्वस्व, आई वडील सगळं हो सगळं. ताई, ताई, ज्या भक्ता म्हणजे स्वामींच्या प्रत्येक भक्ताचे सर्वस्व आहेत स्वामी. सर्वस्व आहे खरंच ना. एवढं म्हणजे खूप प्रेम करतात स्वामींवर. अगदी म्हणजे त्यांचे गुरु, आई, वडील सर्व काही स्वामीच आहेत त्यांचे ताई. ताई स्वामीच्या. अहो ताई, मी ना पार्लर शिकायला जायचे ना, मग माझ्याकडे कस्टमर थोडे थोडे यायचे. मग मी माझ्याकडे मंदिरात गेली, माझ्याकडे पैसेच राहायचे नाही. मी एक वेळेस 1 रुपया टाकला. स्वामींना म्हटलं, स्वामी आज माझ्याजवळ पैसे नाही, पण 1 रुपया टाकते म्हटलं गल्ल्यामध्ये. घरी येऊन 3-4 गिऱ्हाईक डायरेक्ट उभे. बघा आयब्रो करणारे, फेशियल करणारे, उभा म्हटलं स्वामींना 1 रुपया दिला. किती सुंदर अनुभव आहे बघा बरं ताई. मी माझ्या बहिणीला सुद्धा सांगितलं, अगं म्हटलं बघ, देवाच्या मंदिरात 1 रुपया टाकला म्हटलं मी, माझ्याजवळ पैसे नव्हते तर. किती छान अनुभव आहे बघा स्वामींचा. खूप आडवय ताई, एकदम बड भरून जातं एकदम. हो हो, खूप मी ना दोंडाईच्याला क्लास करायला जायचे ना ताई. हा? मी दोंडाईच्याला क्लास करायला जायचे ना, मला पुरतं दोंडाईच्या अर्धा तासाचा रस्ता राहायचा. तर रोज तुम्हाला भाड्याचा प्रश्न पडायचा. हे डायरेक्ट सांगायचे, मी भाडं देणार आणि तुला पटेल तशी जाय म्हणे. स्वामींना सांगितलं, स्वामी माझ्याजवळ भाडं नाही, मी दोंडाईच्या क्लास कसं करू. स्वामी बरोबर कोणी कोणी गिऱ्हाईक घेऊन जायचं. भाडं मिळून जायचं, असं करून क्लास केला ताई मी. 1.5 महिना केला, 1.5 महिना क्लिअर होऊन गेली. बघा, म्हणजे तुम्ही स्वामींचे झाला म्हटल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम पण स्वामींचेच झाले ना ताई. त्यामुळे स्वामी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर काढतात ताई. हो, खरंच आहे. कारण आपणच स्वामींचे आहोत ना, मग आपलं सर्वस्व स्वामींचं आहे ना. हो ताई, एकदम बरोबर आहे. फक्त आता स्वामींची इच्छा, माझी आता इतकी इच्छा, 3 गोष्टी पुऱ्या करून द्यायला पाहिजे. नाही, करणार ताई, काळजीच करू नका. तुमच्या इच्छा म्हणजे स्वामींच्या इच्छा ताई. आणि माझं ना खूप सोपं आहे की बुवा आपण घर बांधावं आणि पार्लरचं दुकान काढावं पुढे बुवा असं. नाही, इच्छा तुमच्या पूर्ण करणार. फक्त बांधायचं. नाही, करणार इच्छा पूर्ण. आणि नंतर तुम्ही हाच अनुभव शेअर करणार की ताई माझ्या इच्छा अशा अशा प्रकारे पूर्ण झाल्यात.
हो ताई, तेच ना. चालतंय ताई. मी अनुभव शेअर करते ताई तुमचा. चालेल ताई. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंची, यामिनी मुकेश उपासने या ताईंची सेवेचं फळ स्वामींनी कशा प्रकारे या ताईंना दिलं. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीसुद्धा स्वामींची केलेली सेवा वाया जात नाही. तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करायची आहे. कधीच स्वामी आपल्या भक्ताला एकटे सोडत नाही. त्यामुळे तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. आणि सेवा केल्यानंतर या ताईंना किती सुंदर सुंदर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. तसेच स्वामी तुम्हाला देखील सुंदर अनुभव हे नक्कीच देणार आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल आणि त्यामध्ये स्वामींचा एखादा अनुभव तुम्हाला आलेला असेल तर तुम्ही नक्कीच तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही एक अनुभव स्वामींचा शेअर करताना तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात. त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला ना तर त्याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे या आपल्या सर्वांच्या या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींची कृपा ही नक्कीच झाली पाहिजे. यासाठी तरी तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.